आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि पवित्र उत्सव आहे. या मंगल दिनी लाखो भाविक विठ्ठल चरणी लीन होतात आणि मनोभावे उपवास करतात. उपवासाचे शास्त्रीय महत्त्व. शास्त्रानुसार आषाढ महिन्यात पावसाळा सुरू झाल्यामुळे आपली पचनक्रिया मंदावलेली असते. अशा वेळी उपवास केल्याने पचन संस्थेला विश्रांती मिळते. शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि शरीर डिटॉक्स होते. पण उपवास म्हटला की आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे साबुदाणा खिचडी. साबुदाणा खायला अनेकांना खूप आवडतो, पण त्यामुळे वजन वाढण्याची मोठी भीती असते. साबुदाण्यामध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्चचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी साबुदाणाऐवजी खालील 5 पौष्टिक आणि उत्तम पर्याय तुम्ही या उपवासात खाऊ शकता, ज्याने वजन अजिबात वाढणार नाही. नंबर 1, मखानी किंवा फॉक्स नट्स. मखानी याला लोटस सीड्सही म्हणतात. याचे फायदे. मखानीमध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यात कॅल्शियम मुबलक असल्याने उपवासाला शरीराला ताकदी मिळते. याची एक सोपी उपवास रेसिपी. कढईत 1 चमचा तूप गरम करा. त्यात मखाने मंद आचेवर 5 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. शेवटी त्यावर जिरे पावडर किंवा सैंधव मीठ घालून खमंग खा. यात काय टाळावे. वजन कमी करायचे असल्यास मखाण्यांची गोड खीर बनवणे टाळा, कारण साखरेमुळे कॅलरीज वाढतात. नंबर 2, वरईचे तांदूळ म्हणजेच भगर. तर याचे फायदे असे आहेत. साबुदाण्यापेक्षा भगर ही पचायला खूप हलकी असते. यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि शरीराला संथ गतीने ऊर्जा मिळते. याची एक सोपी उपवास रेसिपी. थोडे तूप, जिरे आणि हिरवी मिरची घालून वरईच्या तांदळाचा मऊ आणि गरम भात किंवा खिचडी बनवा. आलं मिरची घालून केलेली उपवासाची आमटी यासोबत उत्तम लागते. यात काय टाळावे. भगर बनवताना शेंगदाण्याचा कूट खूप जास्त प्रमाणात वापरू नका. जास्त शेंगदाण्यामुळे शरीरात फॅट आणि कॅलरीज वाढतात. नंबर 3, रताळे स्वीट पोटॅटो. रताळ्यांचे फायदे. रताळ्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि मुबलक फायबर असते. यात व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे उपवासाचा थकवा दूर होतो. सोपी उपवास रेसिपी. रताळे उकळून किंवा मंद आचेवर भाजून घ्या. त्याचे बारीक काप करून त्यावर थोडे सैंधव मीठ आणि जिरे पावडर टाकून चटपटीत खा. यामध्ये काय टाळावे. रताळ्याचा शिरा बनवून खाणे टाळा. उकडलेले रताळे खाणे हेच आरोग्यासाठी आणि वजनासाठी सर्वात उत्तम ठरते. नंबर 4, राजगिरा अमरंथ. उपवासाच्या सर्व खाद्यपदार्थांमध्ये राजगिरा हा सर्वात जास्त प्रोटीन असलेला सुपरफूड मानला जातो. हा पूर्णपणे ग्लुटेन फ्री असतो. यातील आयरनमुळे अशक्तपणा येत नाही.
याची एक सोपी उपवास रेसिपी. राजगिऱ्याच्या लाह्या दुधात टाकून किंवा त्याचे कमी साखरेचे लाडू खा. तसेच राजगिऱ्याच्या पिठाचे उपवासाचे थालीपीठ दह्यासोबत खाणे हा एक परिपूर्ण आणि सुटसुटीत आहार आहे. यात काय टाळावे? राजगिऱ्याच्या पुऱ्या तेलात तळून खाणे टाळा, कारण तेलकट पदार्थ उपवासाला ॲसिडिटी वाढवू शकते. नंबर 5. ताजी फळे, सुकामेवा आणि खजूर. फायदे: सफरचंद, पपई, डाळिंब यासारख्या फळांमुळे शरीर हायड्रेट राहते. फळांमधील नैसर्गिक साखरेमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. बदाम आणि अक्रोड यामुळे शरीराला निरोगी फॅट्स म्हणजेच हेल्दी फॅट्स मिळतात. खजुराचे विशेष फायदे: उपवासाच्या दिवशी खजूर खाणे शरीरासाठी अमृत मानले जाते. खजुरामध्ये नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते, ज्यामुळे केवळ 2 खजूर खाल्ल्याने झटपट ऊर्जा मिळते आणि दिवसभराचा थकवा दूर होतो. खजुरामधील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन वाढत नाही. तसेच यातील लोहामुळे उपवासाला येणारा अशक्तपणा किंवा चक्कर येणे थांबते. कसे खावे? सर्व फळे एकत्र करून फ्रूट सॅलेड किंवा दह्यासोबत फ्रूट रायता बनवून खा. सकाळी उठल्यावर 4 ते 5 भिजवलेले बदाम, अक्रोड आणि सोबत 2 ते 3 खजूर नक्की खा. काय टाळावे? खजूर आरोग्यासाठी उत्तम असले तरी एकाच वेळी खूप जास्त खजूर खाणे टाळा, कारण अति प्रमाणात खाल्ल्यास कॅलरीज वाढू शकतात. तसेच बाजारात मिळणारे पॅक केलेले कृत्रिम फ्रूट ज्यूस पिणे पूर्णपणे टाळा. खास बोनस टिप: दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. उपवासाच्या दिवशी शरीरातील ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा एक अमृततुल्य पर्याय आहे. दूध आणि ताक. उपवासाच्या दिवशी अनेक लोक चहा किंवा कॉफीचे प्रमाण वाढवतात, पण रिकाम्या पोटी जास्त चहा पिण्यामुळे ॲसिडिटी आणि डोकेदुखी वाढते. याऐवजी सकाळी किंवा रात्री हळद किंवा ड्रायफ्रूट्स टाकून 1 ग्लास कोमट दूध प्या. दुपारच्या वेळी जिरे पावडर आणि सैंधव मीठ टाकून घरचे ताक प्या, ज्याने पोट शांत राहील. दही आणि पनीर. दह्यामध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात, जे उपवासाच्या दिवशी पचनक्रिया उत्तम ठेवतात. तुम्ही दह्यात फळे टाकून फ्रूट रायता खाऊ शकता. तसेच उपवासाला चालणारे पनीर थोडे तुपावर परतून खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रोटीन मिळते, ज्यामुळे स्नायू मजबूत राहतात आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. काय टाळावे? दूध वापरताना त्यात जास्त साखर घालणे किंवा दुधाची घट्ट गोड बासुंदी, पेढे खाणे टाळा. गोड पदार्थांमुळे वजन वाढू शकते, त्यामुळे फॅट फ्री किंवा कमी साखरेचे दुग्धजन्य पदार्थ वापरणेच उत्तम राहतील. तर या आषाढी एकादशीला साबुदाण्याची खिचडी मर्यादित खा आणि हे 5 पौष्टिक पर्याय नक्की ट्राय करा. तुम्हाला या 5 पर्यायांपैकी कोणता पर्याय सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही या एकादशीला काय बनवणार आहात आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच नवनवीन आणि आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकन दाबा. पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल.